वर्तुळ या प्रकरणामध्ये आपण 1, 2, 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे, स्पर्शवर्तुळे, आंतरलिखित कोन व आंतरखंडित कंस, स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय, वृत्तछेदिका व स्पर्शिका, वर्तुळ कंस, चक्रीय चौकोन आणि जीवांच्या छेदनाचे प्रमेय इत्यादी गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यापैकी पहिलं आपण वर्तुळ या आकृती संबंधीच्या केंद्र, त्रिज्या, व्यास, जीवा, अंतर्भाग, बाह्यभाग या संज्ञांचा चांगला परिचय आपल्याला झालेला आहे. आता एकरूप वर्तुळे, समकेंद्री वर्तुळे, छेदणारी वर्तुळे या संज्ञासुद्धा आपण याच्या आधी अभ्यासलेल्या आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं सुरुवातीला एकरूप वर्तुळे दाखवलेली आहेत. एकरूप वर्तुळे कधी म्हणता येतील तर दिलेल्या दोन वर्तुळांची जर त्रिज्या समान असेल तर ती एकरूप वर्तुळे असतात. समकेंद्री वर्तुळे, ज्या वर्तुळांचा केंद्र एकच असतो त्या वर्तुळांना समकेंद्री वर्तुळे म्हणतात. आणि छेदणारी वर्तुळे, जी वर्तुळं एकमेकांना दोन बिंदूमध्ये छेदतात अशा वर्तुळांना छेदणारी वर्तुळे असं म्हटलं जातं. आता इथे जी कृती सांगितली आहे ही कृती आपण इयत्ता 9वी मध्ये सुद्धा केलेलं आहे. त्याच्यावरून सगळ्या गोष्टी त्याच्यावरच्या आपल्याला आठवायच्या आहेत. तर सोबत आकृतीत केंद्र C असलेल्या वर्तुळाची रेख DE ही जीवा आहे आणि व्यास, त्या वर्तुळाचा व्यास जो आहे तो 20 सेंटीमीटर आहे आणि DE 16 सेंटीमीटर आहे. तर CF बरोबर किती? आता इथं आपल्याला रचना करावी लागेल आणि DC हा जोडावा लागेल. DC जोडल्यानंतर आपल्याला तिथं पायथागोरसच्या सूत्रानुसार DCची लांबी आपण काढू शकतो. कारण DC ही तिथं काय झालं, आपल्याला जीवा दिलेली आहे, व्यास दिलेला आहे 20 सेंटीमीटर, जे DC ही एक त्रिज्या झाली. मग त्रिज्या किती झाली तर 10 सेंटीमीटर आहे आणि DE ही जी आहे ही 16 सेंटीमीटर आहे. आता DE जो आहे त्याचे समान दोन भाग होतात, कारण वर्तुळाच्या केंद्रातनं जीवेवर काढलेला लंब त्या जीवेचे समान दोन भाग करतो. हे आपण याच्या आधी अभ्यासलेलं आहे. त्याच्यामुळे हे 8 आणि हे 10. मग 10चा वर्ग वजा 64 बरोबर जे काय उत्तर येईल ते CF हे आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच त्याच्यासाठी हा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा झाला तर आपल्याला 3 गोष्टी अभ्यासाव्या लागतील. ते म्हणजे पहिलं, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब त्या जीवेचे समान दोन भाग करतो. त्यानंतर अजून आपल्याला तिथं पायथागोरसचा प्रमेय तो एक आपल्याला उपयोगी पडणार आहे. DCचा वर्ग बरोबर CFचा वर्ग अधिक DFचा वर्ग. आणखीन आपल्याला वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजेच आपल्याला त्रिज्या काढण्यासाठी R बरोबर D/2 हे सूत्र आपल्याला तिथं वापरावं लागेल. 1, 2 आणि 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे. आता सोबतच्या आकृतीत एका प्रतलात बिंदू A आहे आणि केंद्रबिंदू P, Q आणि R असणारी तीनही वर्तुळे A या बिंदूतून जातात. म्हणजे A बिंदूमधून जाणारी आणखी आपण किती वर्तुळे काढता येतील असं जर विचार केला तर आपल्याला त्याचं उत्तर असं असेल की आपण त्या A बिंदूतून जाणारी आपण असंख्य वर्तुळं काढू शकतो, कारण एकाच बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. त्यानंतर इथं आपण दोन बिंदूतून जाणारी, समजा A आणि हा A आणि इथं असलेला B, या दोन बिंदूतून जाणारी आपल्याला वर्तुळे जर काढायची असतील तर या दोन बिंदूतून जाणारी सुद्धा आपल्याला वेगवेगळी असंख्य वर्तुळं इथं आपल्याला काढता येऊ शकतील. पण जर समजा 3 बिंदू असतील तर 3 बिंदूमधनं जाणारी जी वर्तुळं आहेत तर ते तिथं त्या तीनही बिंदूतनं जाणारं फक्त एक आणि एकच वर्तुळ आपल्याला तिथं काढता येईल. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला वर्तुळं काढता येणार नाहीत. आणि जर समजा ते तीनही बिंदू जर एकरेषीय असतील तर या तीनही बिंदूमधून जाणारं एकही वर्तुळ आपल्याला काढता येणार नाही, कारण
वर्तुळ जे असतं त्याचे बिंदू जे असतात ते एकरेषीय नसतात. मग याच्यामध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात, 2 भिन्न बिंदूतून जाणारे असंख्य वर्तुळे असतात, 3 नैकरेषीय बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असते आणि 3 एकरेषीय बिंदूतून जाणारे एकही वर्तुळ नसते. हे 4 गुणधर्म आपल्याला इथं लक्षात ठेवायचे आहेत. वृत्तछेदिका आणि स्पर्शिका. वृत्तछेदिका आणि स्पर्शिका, आधी हे कशाला वृत्तछेदिका आणि स्पर्शिका म्हणायचं ते आधी समजून घेऊया. आता इथं ए केंद्र असलेले एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाच्या बाहेरच्या भागात रेषा एल आहे. आता रेषा एल आणि ए केंद्र असलेलं वर्तुळ यांच्यामध्ये काहीही संबंध आपल्याला इथं दिसत नाही, पण बी केंद्र असलेल्या वर्तुळाला रेषा एम ही पी या बिंदूमध्ये स्पर्श करते, म्हणून आपण या रेषेला, रेषा एमला त्या वर्तुळ केंद्र बी असलेल्या वर्तुळाची स्पर्शिका म्हणू शकतो. कारण जर वर्तुळाला फक्त आणि फक्त एकाच बिंदूत एखादी रेषा स्पर्श करत असेल तर त्या रेषेला त्या वर्तुळाची स्पर्शिका म्हणतात. त्यानंतर वर्तुळ केंद्र सी असलेल्या वर्तुळाला रेषा एन जी आहे ती क्यू आणि आर या 2 बिंदूमध्ये छेदते. त्यामुळे इथं तिचं त्या रेषा एनला त्या वर्तुळाची वृत्तछेदिका म्हणावं लागेल, कारण तिने वर्तुळाला छेदलेला आहे. आता एखादी वृत्तछेदिका आपण जेव्हा काढतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे वृत्तछेदिका कधीही वर्तुळाला 2 बिंदूमध्ये छेदत असते. इथे एक कृती सांगितलेली आहे. एक ओ केंद्र असलेलं वर्तुळ, मोठ्या त्रिज्येचं एक पुरेसं वर्तुळ काढा आणि त्यानंतर त्याची ए बी ही एक जीवा काढा. ही जीवा आपण काढली, त्या जीवा किंवा वृत्तछेदिका आपण म्हणूया, त्याला वृत्तछेदिका काढली, जीवा म्हणता येणार नाही, वृत्तछेदिका काढली आणि ती जी वृत्तछेदिका आहे ती ओ पी ही जी वर्तुळाची त्रिज्या आहे, इथं जे दाखवलेलं आहे ओ पी ही जी त्रिज्या आहे त्या त्रिज्येला वृत्तछेदिका ए बी ही लंब काढलेली आहे आणि ती हळूहळू पुढे सरकवत आपण नेली तर हळूहळू ए आणि बी या 2 बिंदूमधलं असलेलं अंतर, त्या बिंदू ए आणि बिंदू बी मधलं अंतर हळूहळू जसं खाली जाणार तसं कमी होत जाते वेळी आपल्याला दिसतंय आणि शेवटी वृत्तछेदिका जी आहे ती फक्त एकाच बिंदूमध्ये वर्तुळाला स्पर्श करते आणि तो बिंदू म्हणजे पी. आता ए आणि बी हे बिंदू तिथनं नष्ट झालेले आहेत, फक्त आपल्याला बिंदू पी दिसतोय कारण एकच बिंदू त्यांचा स्पर्श बिंदू राहिलेला आहे. मग आता जर विचार केला तर इथं असलेला कोन जो आहे तो कोनसुद्धा त्या त्रिज्येचा आणि स्पर्शिकेचा हा 90 अंशाचाच कोन आहे. हाच जो गुणधर्म आहे याला आपण असं म्हणू शकतो की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते आणि याच गुणधर्माला आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असे म्हणतो. आता आपल्याला पुढे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा अभ्यास करायचा आहे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. आता हे जे प्रमेय आहे हे अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्ध करता येतं. आता त्यासाठी आपण काय करू शकतो तर पक्ष ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला एल ही बिंदू ए मध्ये स्पर्श करते, रेषा एल जी आहे ती ए बिंदूमध्ये स्पर्श करते आणि ओ ए ही त्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि एल जी रेषा आहे ती ए बिंदूमध्ये स्पर्श करते वर्तुळाला. मग साध्य काय करायचे तर रेषा एल जी आहे, रेषा एल, त्या रेषा एलने ज्या बिंदूमध्ये वर्तुळाला स्पर्श केला आहे तो बिंदू आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणारी जी त्रिज्या आहे ही त्रिज्या त्या रेषेला लंब आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजेच रेषा एल लंब त्रिज्या ओ ए. आता सिद्धता, समजा रेषा एल ही रेख ओ एला लंब नाही असं आपण मानलेलं आहे. म्हणजेच समजा बिंदू ओ मधून एलवर ओ बी हा लंब काढला. आता ओ बी हा लंब काढल्यानंतर
साहजिकच बिंदू बी हा ए पेक्षा भिन्न असला पाहिजे. लंब काढल्यानंतर जर ए ठिकाणी जर आपण म्हटलं की वर्तुळाची जी स्पर्शिका आहे तिनं ए बिंदूमध्ये स्पर्श केला आहे, पण लंब काढला याचा अर्थ तो आता एच्या ठिकाणी येणार नाही, तो वेगळा येणार. म्हणजे ए आणि बी हे दोन्ही पण बिंदू जे आहेत ते भिन्न झाले. मग रेषा एल वर बिंदू सी असा घ्या की ए डॅश बी डॅश सी, याचा अर्थ जेवढं ए पासनं बीचं अंतर आहे तेवढंच बी पासनं सी पर्यंतचं अंतर असणार आहे. ते आपण इथं बघू शकतो. रेषा एल वर वर्तुळ केंद्रातनं बी हा लंब घेतला आणि ए हा बिंदू वेगळा आहे. मग ए पासनं बीचं जेवढं अंतर होतं तेवढंच अंतर बी पासनं सीचं असलेलं आपण एक सी बिंदू घेतलेला आहे. आणि बी ए बरोबर बी सी, म्हणजे बी ए जेवढ्या लांबीचा आहे तेवढ्याच बी सी एवढा लांबीचा आहे हे आपल्याला मिळालं. आता तिथं त्रिकोण तयार झाला आहे ओ बी सी आणि ओ बी ए. त्रिकोण ओ बी सी आणि त्रिकोण ओ बी ए, या दोन त्रिकोणांमध्ये जर विचार केला तर रेख बी सी एकरूप रेख बी ए हे आपण रचनामध्ये केलेलं आहे. हा जो बी सी आहे आणि हा इथला बी ए आहे हे एकरूप आहेत, कारण रचनेमध्ये आपण त्यांची समान लांबी करून घेतलेली आहे. त्यानंतर कोण ओ बी सी आणि कोण ओ बी ए हे दोन्ही पण काटकोन तयार झालेले आहेत. आता काटकोन आहेत म्हणून ते 90 अंशाचे आहेत म्हणून ते एकरूप झालेत. म्हणून आपण लिहू शकतो की कोण ओ बी सी एकरूप कोण ओ बी ए. त्याचबरोबर रेख ओ बी एकरूप रेख ओ बी ही त्या दोन्ही पण त्रिकोणांची सामायिक बाजू आहे. त्यामुळे हे वरचं आपण जर बघितलं तर बा को बा कसोटीनुसार ते दोन्ही त्रिकोण एकरूप झालेत. म्हणजेच त्रिकोण ओ बी सी आणि ओ बी ए हे दोन्ही पण एकरूप झालेले दिसत आहेत आपल्याला बाकोबा कसोटीनुसार. म्हणून ओ सी बरोबर ओ ए, म्हणजे ओ सी आणि ओ ए या एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू झाल्या. मग एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू या नेहमी एकरूप असतात. आता हे आपल्याला माहीत आहे, मग त्याच्यावरून आपण ओ सी बरोबर ओ ए लिहिलं. परंतु ओ ए ही त्या वर्तुळाची त्रिज्या आहे हे आपण पक्षामध्ये म्हटलेलं आहे. मग रेख ओ सी ही सुद्धा काय झाली, वर्तुळाची त्रिज्याच व्हायला पाहिजे, कारण समान अंतर आहे. मग बिंदू सी हा वर्तुळावर असला पाहिजे. म्हणजेच रेषा एल ही वर्तुळाला ए आणि सी या दोन भिन्न बिंदूमध्ये छेदेल. त्याच्याशिवाय वर्तुळावर दोन बिंदू वर्तुळाच्या त्रिज्या वर्तुळावरती असणं शक्य नाही. म्हणजे एल रेषेने जर वर्तुळाला दोन भिन्न बिंदू छेदलेलं असेल तर आणि तरच त्या त्रिज्या सारख्या असू शकतात. पण हे विधान पक्षाशी विसंगत आहे, कारण रेषा एल जी आहे ही स्पर्शिका आहे, वृत्तछेदिका नाही. म्हणजेच रेषा एल जी आहे ती वर्तुळाला फक्त एकाच बिंदूमध्ये छेदते किंवा स्पर्श करते, हे पक्षामध्ये दिलेलं आहे. म्हणून रेषा एल ही त्रिज्या ओ एला लंब नाही हे असत्य आहे. कारण जे आपण सुरुवातीला मानलेलं रेषा एल ही रेख ओ एला लंब नाही हे मानलेलं जे होतं ते असत्य आहे. म्हणून ते जर असत्य असेल तर मग सत्य काय राहिलं, तर रेषा एल ही त्रिज्या ओ एला लंब आहे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारे आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. हा प्रमेय आहे. मग पक्ष काय आहे, तर आपल्याकडे एम केंद्र असलेले एक वर्तुळ आहे. एम एन ही त्या वर्तुळाची त्रिज्या आहे. रेषा एल जी आहे ती वर्तुळाला बिंदू एन मध्ये स्पर्श करते. मग आपल्याला साध्य काय करायचं आहे, तर रेषा एल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून सिद्धता, रेषा एलचा पी हा एन खेरीज दुसरा कोणताही बिंदू घेतला आणि एम पी काढला. आता हा एन सोडून अजून एक रेषा एल वरचा पी बिंदू घेतला आणि तो एम आणि पी म्हणजे वर्तुळ केंद्र आणि पी यांना जोडलं.
आता त्रिकोण MNP मध्ये कोण N जो आहे हा काटकोन आहे, हे आपल्याला माहीत आहे. त्रिकोण MNP मध्ये कोण N जो आहे हा काटकोन आहे, कारण ते पक्षमध्ये दिलेलं आहे की वर्तुळाच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा म्हणजे लंब सांगितलेलं आहे. म्हणून रेख MP हा झाला कर्ण, पण रेख MP जो आहे हा रेख MN पेक्षा मोठा असणार आहे, कारण कर्ण हा नेहमी इतर बाजूंपेक्षा मोठा असतो. म्हणून P हा वर्तुळावर असणे शक्य नाही. म्हणजे P बिंदू काय झाला, वर्तुळावर असणार नाही, कारण MN ही काय आहे, वर्तुळाची त्रिज्या आहे, आणि त्या त्रिज्येपेक्षा जर अंतर कर्णाचं मोठं असेल तर P बिंदू वर्तुळावर नाही. म्हणजेच रेषा L चा N खेरीज कोणताच बिंदू वर्तुळावरती नाही. म्हणून रेषा L ही वर्तुळाला N या एकाच बिंदूमध्ये छेदते, म्हणून रेषा L ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. केंद्र A असलेल्या वर्तुळावरील B हा एक बिंदू आहे. या वर्तुळाची B मधून जाणारी स्पर्शिका काढायची आहे आपल्याला. B या बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात, त्यापैकी कोणत्या रेषा या वर्तुळाची स्पर्शिका असेल आणि ती कशी काढता येईल. तर B हा एकच बिंदू आहे वर्तुळाचा, त्याच्यातनं जाणाऱ्या असंख्य रेषा असतील, पण त्याला फक्त एकाच बिंदूतनं जाणारी रेषा जी आहे ती आपण स्पर्शिका म्हणतो, ती आपल्याला एकच काढता येईल. बिंदू B मधून जाणाऱ्या एकापेक्षा जास्त स्पर्शिका असणार नाही, कारण तो बिंदू B जो आहे हा वर्तुळावरच आहे, कारण एक वर्तुळावरचा एका बिंदूला एखादी रेषा एकाच बिंदूमध्ये एकाच वेळा स्पर्श करू शकते. तसंच वर्तुळाच्या अंतर्भागात C या बिंदूतून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढता येतील का, तर याचं उत्तर आहे नाही, कारण वर्तुळाच्या आतमध्ये बिंदू असेल तर त्याच्यातनं वर्तुळाला एकही स्पर्शिका काढता येणार नाही, त्याच्यातनं आपण वृत्तछेदिका काढू शकतो. त्यानंतर जर समजा वर्तुळाच्या बाह्य भागातला हा जो D बिंदू आहे, हा जर D बिंदू विचारात घेतला तर त्या D बिंदूतनं जाणाऱ्या ज्या वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत त्या आपण काढू शकतो का, तर याचं उत्तर आहे आपण स्पर्शिका काढू शकतो, आणि त्या जास्तीत जास्त आपल्याला 2 वर्तुळाच्या स्पर्शिका आपण काढू शकतो. त्या आपण याप्रमाणे इथं दाखवल्याप्रमाणे काढता येतील. म्हणजेच D बिंदूतनं वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका आपण काढू शकतो. वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला फक्त आणि फक्त एकच स्पर्शिका आपण काढू शकतो, पण वर्तुळाच्या आतील बिंदूतून वर्तुळाला एकही स्पर्शिका काढता येत नाही. आता या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आकृतीमधील रेख DP जो आहे, DP आणि रेख DQ या ज्या आहेत या स्पर्शिका आहेत, आणि केंद्र O असलेल्या वर्तुळाचा P आणि Q मध्ये त्या स्पर्श करतायत. म्हणजेच रेख DP आणि रेख DQ यांना स्पर्शिका खंड म्हणता येईल. स्पर्शिकेचा खंड, जसा रेषेचा भाग असतो तो रेषाखंड, तसा स्पर्शिकेचा भाग म्हणून स्पर्शिका खंड. पुढे आहे स्पर्शिका खंडाचे प्रमेय. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंड एकरूप असतात. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंड एकरूप असतात. म्हणजे PD आणि PQ यांची लांबी जी आहे ही समान असते, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग याच्यासाठी आपल्याला पक्ष काय लिहिता येईल, तर एक वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळाला वर्तुळाबाहेरील D या बिंदूतून रेख DP आणि रेख DQ या 2 स्पर्शिका काढलेल्या आहेत. त्याचबरोबर रेख AP आणि रेख AQ या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. हा झाला पक्ष. आता साध्य काय आहे, तर रेख PD बरोबर रेख DQ
यांची बाजू जी आहे ती ह्या ज्या दोन बाजू आहेत यांची लांबी सारखी आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. मग आपल्याला एक रचना करावी लागेल, ती म्हणजे बिंदू ए म्हणजे वर्तुळ केंद्र आणि तो वर्तुळाबाहेरील बिंदू डी यांना जोडायचे. म्हणजे ही आपल्याला रचना करावी लागेल. रचना केल्यानंतर आपण सिद्धता लिहू शकतो की तिथं दोन त्रिकोण झालेत, त्रिकोण PAD आणि त्रिकोण QAD. या दोघांमध्ये बाजू PA ही जी आहे एकरूप बाजू QA, कारण एकाच वर्तुळाच्या त्या दोन्ही पण त्रिज्या आहेत. त्यानंतर बाजू AD एकरूप बाजू AD, कारण काय झालं तर त्या दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे, त्यामुळे ते आपल्याला एकरूप मिळत आहेत. त्याचबरोबर कोन APD आणि कोन AQD हे दोन्ही पण 90 अंशाचे आहेत, कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार ते दोन्ही पण काटकोन असतात. म्हणून जर आपण बघितलं तर त्रिकोण PAD एकरूप त्रिकोण QAD याचं कारण आपण कर्णभुजा कसोटी ही देऊ शकतो, कारण कर्ण हा जो AD आहे हा कर्ण आहे आणि एक बाजू त्याची एकरूप आहे. म्हणून कर्णभुजा कसोटीनुसार हे त्रिकोण PAD आणि QAD हे दोन्ही पण एकरूप मिळत आहेत. म्हणून आता जर दिलेले दोन त्रिकोण एकरूप मिळत असतील तर त्यांच्या संगत बाजूसुद्धा एकरूप असतात. म्हणून PD आणि QD या दोन्ही बाजू एकरूप आहेत, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. म्हणून बाजू DP बरोबर बाजू DQ हे सिद्ध झालं.